हॅलो नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ। तर इथे सकाळचा टायमिंग आहे, वाजलेले असतील 6:30 पावणे 7। आज खूप उशीर झालाय उठायला म्हणजे उठले तर कधीपासूनच आहे, पण बाळ म्हणजे झोपत नव्हतं। मग त्याला झोपी लावत पार पावणे 7 वाजून गेले। बाहेर बघू शकता तुम्ही, असं कवळं ऊन सुद्धा पडून गेलेलं आहे। तर उठले, त्याच्यानंतर काय केलं, बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतला आणि बाहेर पाणी मारायला लागले। कारण कसं आधीच खूप वेळ झालेला होता आणि मला कामं पटापट करायची होती सगळी, म्हणून पटापट लगेच पाणी घेतलं आणि लगेच पाणी मारायला सुरुवात केली। सगळ्यात आधी म्हणजे हे खालचं सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं का सकाळी मस्त फ्रेश वाटतं। ही रोजचंच माझं काम आहे, अंगणमध्ये पाणी मारणं, झाडणं, पुढं जो पोर्च आहे तो सगळं झाडणं, ते सगळं माझं रोजचंच काम आहे। म्हणून ते न चुकता उठल्यावर मी करून घेते। लगेच वरती आले, आंघोळ वगैरे केले, थोडी म्हणजे असं पावडर वगैरे लावून घेतली। हे रोजचंच आपला सिंपल मेकअप पावडर, आपले टिकली, सिंदूर हे थोडंफार असं मस्त लावून घेतलं। आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात आधी किचनवर मला करायचं होता चहा आणि स्वयंपाक। त्याच्या आधी रात्रीची जी भांडी असतात आपले घासलेली, मी रात्रभर तशीच होती, ती पहिलं लावून देते सकाळी उठल्यावर। कारण कसं मग भांडी आपले अडकलेले असतात आणि स्वयंपाकासाठी भांडी लागत असतात, मग ती पण आपल्याला पटापट सापडत नाही आणि रात्रभर भांडे मस्त वाळून निघतात। म्हणून सकाळी पहिलं तेच काम असतं, भांडे लावून देणं, म्हणजे स्वयंपाकाला कसं आपले भांडे मोकळी होऊन जातात। तर इथं कसं मला ना स्वयंपाक लवकर करायचा होता, कारण कसं आज बहिणीची मुलगी माझ्याकडेच म्हणजे राहिली होती, तर तिचा शेवटचा पेपर होता, तर ती इकून माझ्या घराकडनंच जाणार होती स्कूलला, तर तिलासुद्धा टिफिन करून द्यायचा होता आज। मग म्हटलं चला आज लवकर स्वयंपाकाला लागते। माझ्या अंघोळनंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले। मग मला तिला मटकी, मस्त कोरडी मटकी करून द्यायची होती, तर टाईम पण झालेला होता, आज उठायलाच वेळ झाला आणि बाळ पण म्हणजे झोपेतून लगेच उठून जातं, त्याचा काही नेम नाही, म्हणून मग लवकर करायचं होतं मला। म्हणून भांडे लावते म्हणलं, मग तोपर्यंत ना मटकी मी शिजायला घालून दिली कुकरमध्ये। कसं भांडे लावेपर्यंत जी मटकी होती ती मस्त शिजून निघेल, मग फक्त फोडणी द्यायला काही वेळ लागत नाही, ती पण फक्त परतायचीच होती। म्हणून मग सगळ्यात आधी कुकर लावून दिला। आणि बाळ आवाज येत असेल तुम्हाला, ते आत्ता झोपलेलं, मी रेकॉर्ड करताना सुद्धा ते असं वळवळ करतच असतं। त्याला झोपी लावल्याशिवाय नंतर मला काम म्हणजे झोपी लावल्याशिवाय मला काही काम करता येत नाही, त्याच्यानंतरच कामं करता येतात। आत्तासुद्धा त्याला झोपी लावलं, मग मी सगळं एडिटिंगचं काम करते। कुकर वगैरे लावून दिला आणि भांडे वगैरे पण लावून दिले, सगळे किचनवरचं जे पसारा होता तो मिटवला आणि सगळ्यात आधी मग घराला झाडू मारून घेतला। घराला झाडू अजून मारलेला नव्हता, कारण कसं मी आंघोळ वगैरे करून लगेचच किचनवर काम करायला गेले किचनजवळ, म्हणून मग झाडू मारायचं राहून गेलं होतं। खाली तर सगळं मारलेलं, अंगण वगैरे सगळं, पण वरती झाडू मारायचं राहिला होता। मग सगळ्यात आधी झाडू मारून घेतला आणि भांडे वगैरे लावून दिलं की तुम्ही मटकीसुद्धा शिजून गेलेले बघू शकता। आणि दूध आलेलं होतं, तर दूध पण लगेचच तापायला ठेवून दिलं आणि जी भांडी मला लागत होती ती वरतीच मी गॅसवर काढून ठेवली, कारण कसं परत घ्यायला नको म्हटलं। म्हणून भांडे लावायच्या वेळेसच मी किचनवर सगळी भांडी काढून ठेवली। चहाचं पातेलं मला लागणार होतं, मी पातेलं काढून ठेवलं, कढई लागणार होती, कढई काढून ठेवलं। पीठसुद्धा इथं असं आबडधोबड भिजून घेतलेलं आहे, म्हणजे फक्त एकजीव करून घेतलेलं आहे, त्याच्यात काही मी जास्त वेळ घालवणार नाही आहे। ते मस्त माझी ही दुसरी कामं होईपर्यंत भिजून होईल, मस्त लुसलुशीत होईल। मग लगेच चहा पण केला, कारण चहासुद्धा कोणी पिलेला नव्हता अजून, मग चहासुद्धा केला। मी आज म्हणजे पाणी वगैरेसुद्धा काही घेतलं नाही, कारण गरम पाणी जर थोडं मी ग्लासभर गरम पाणी जर प्यायला घेतलं तर मग 15-20 मिनटं त्यात जाते, कारण मी निवांत बसून पाणी पित असते। मग आज काही तेवढा टाईम नव्हता आणि मग काही पाणीसुद्धा घेतलेलं नाही। असं होतं, बाळामुळं कधी खूप वेळ होऊन जातं आणि कामाचं जे नियोजन असतं ते पण म्हणजे नियोजन तर असतंच, पण वेळ खूप होऊन जातो, मग पुढच्या कामांना पण वेळ होऊन जातो। पारायण पण माझं आहे, म्हणून मला वाचनसुद्धा करायचं असतं, मग त्याच्यात कामाचं काही नाही वाटत, पण मग त्याच्यात परत बाळाचं बघणं, म्हणून मग पटपट करावं लागतं सगळं, दुसरं काही नाही। बाळ काम करून देत नाही आणि ते माहिती आहे का, ते फक्त थोडंफार खेळतं आजीजवळ, त्यांच्याजवळ, मग लगेच त्याला मम्माच पाहिजे असते। म्हणून मग जेवढं आपलं काम तो आपल्याजवळ नाही आहे, तेवढ्या वेळात आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं मी करत असते। बाहेर गॅसची टाकी येते, आवाज येत असेल तुम्हाला, खुडूम खुडूम दुडूम दुडूम।
गाडी आली होती, खूप असा आवाज येत होता म्हणून स्टॉप केलं. तर चला इथे चहासुद्धा करून घेतलेला आहे आणि चहासुद्धा तिला दिला. म्हटलं तू चहा घेऊन घे. मला कसं जाणवलं माहिती आहे का, म्हटलं मला एक असं फील आलं, म्हणजे आज पहिल्यांदाच मी बहिणीच्या मुलीचा टिफिन करून दिला शाळेत जायला. तर मला असं वाटलं की बाबा चला आता 2-3 वर्षांनी माझं पण बाळ शाळेत जाईल तेव्हा मला असंच रोज टिफिन करून द्यावं लागणार आहे. टिफिन तर करूनच द्यावा लागतो अहोंचा, म्हणजे सासूबाईंचा, पण मग आता बाळाचा पण ॲड होईल 2-3 वर्षांनी. तर चला असू देत. आणि तिला आहे ना फक्त कोरडी म्हणजे अशी टिफिनमध्ये कसं थोडीशी त्यांना भाजी लागते. मग म्हटलं पातळ करण्यापेक्षा मस्त कोरडी अशी भाजी करून देते. थोडी टोमॅटो टाकला, थोडा त्या कांदा टाकला आणि फक्त मटकी थोडी टाकली आणि तिखट तर अजिबातच टाकलं नाही. कारण टाकत होते मी, तिखट पण संपलेलं होतं, डब्यातून काढावं लागलं असतं. म्हटलं जाऊ दे, ते असं पण तिखट खातच नाही म्हणून म्हटलं काय टाकायचं. तर तिखट वगैरे काही मी टाकलेलं नाही आहे, फक्त हळद टाकून दिली. तिला खूप आवडली भाजी, कारण कसं लहान मुलांना असं फिकच आवडत असतं, तिखट काही आवडत नाही. तिखट फक्त मला आवडतं, घरातसुद्धा बाकीच्यांना कोणाला आवडत नाही, म्हणून मलाच तिखट आवडतं. म्हणून काही जास्त तिखट भाजीसुद्धा मी करत नाही, कारण आपल्यासाठी दुसऱ्यांना कशाला त्रास ना, म्हणून काय मग तिखट भाज्या जास्त करत नाही. मीच थोडं फिकं खाऊन घेते. तर इथं पीठसुद्धा मस्त भिजून झालेलं होतं आणि ते फक्त थोडं मी तेल लावून आणि थोडं पातळ पातळ वाटत होतं. मला जास्त पातळ पीठ काही आवडत नाही, पातळ पातळ वाटत होतं, म्हणून मग थोडं मी पीठ टाकलं, त्याच्यावर मस्त मळून घेतलं. तर अशी असते सकाळची घाई गडबड, बघू शकता तुम्ही. तरी सगळं मॅनेज करावं लागतं. स्वयंपाकाचं मला काही वाटत नाही, स्वयंपाक मी लगेच करू शकते, कारण कसं एकदा हात बसला की माणूस किचनवरचं सगळं व्यवस्थितपणे सांभाळू शकतं स्वयंपाकाचं. म्हणून मला अर्धा तासात सुद्धा सगळं करायला लावलं तरी मी करू शकते. माझ्याकडं फक्त इथं अर्धा तास होता, अर्धा तासात मला चहा वगैरे करणं, परत ते टोमॅटो कांदा कापणं, परत पीठ भिजणं, परत म्हणजे खूप अशी किचनवर बारीक कामं असतात ती करून, परत त्याच्यात बाळसुद्धा आलं होतं, त्यालासुद्धा घेतलं मांडीवर घेऊन मी कट केलं टोमॅटो ते. तर असं करावं लागतं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला बाळ सांभाळून खरंच. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब बटन दाबून जे घंटीचं बटन आहे ना त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ अपलोड होताच तुमच्यापर्यंत पोहोचत जातील, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर चला, तिला फक्त एकच पोळी द्यायची होती म्हणून एक पोळी तिला पहिलं रेडी करून दिली. कसं तिचा टायमिंग होता 8:30चा जायचं बसचा, म्हणून मग बस निघून जाईल म्हटलं पहिलं तू जा. तिला टिफिन पॅक करून दिला, एक पोळी करून दिली तिला मस्त मोठी तव्याभर. 2-2 पोळ्या, 1.5 पोळी देण्यापेक्षा एकच पोळी मस्त तवाभर करून दिली मोठी, आणि एक पोळी मस्त टिफिनमध्ये पॅक करून दिली. ती म्हणे मावशी टिफिन लागत नाही. मग तो टिफिन लावून द्यायला गेले होते मी, आणि ती गेल्यानंतर मग पीठ भिजलेलंच होतं, तर मग आम्हाला पण मी स्वयंपाक करून घेतला. कारण कसं मग नंतर परत आपण थांबून जर गेलो मग परत ते पीठ ते तसंच पडून राहतं आणि परत मग नंतर करायला कंटाळा येतो. लगेच मी करून घेतला स्वयंपाक वगैरे. तर मी म्हटलं तुम्हाला की तसं तिखट म्हणजे संपलेलं होतं, तर मोठ्या डब्यातून हेच मी छोट्या स्टीलच्या डब्यात काढून घेत होते, कारण कसं परत मोठा डबा काढायला काही परवडणार नाही. आणि हे वर्षभराचं तिखट आम्ही मस्त दळून ठेवलेलं आहे, जेव्हा लागलं तेव्हा स्टीलच्या डब्यात मग काढून घेत असते मी. असं स्टीलच्या डब्यातून मग आपल्या छोट्या ज्या स्टीलचा डबा राहतो एवढाचा तो म्हणजे 1-2 इंचाचा, त्याच्यात काढत असे. तर बघा किचनवरचं सगळं म्हणजे आवरून झालं आणि लगेच पाणी आलं. पाण्याचा दिवस होता आज. 2 दिवसाआड म्हणजे 1 दिवसाआड पाणी येत जातं. आणि आता अशी अपडेट मिळाली आहे की आता 1 महिनाभरच पाणी असणार आहे, त्याच्यानंतरनं पाणी नाही येणार आपल्या नळांना. तर असं सांगितलं गेलं आहे, पण आता बघू काय होतं आहे काही नाही. पाणी खूप यावर्षी कमी झालं आहे, पाणीसुद्धा नाही आहे म्हणे, तर नळांनासुद्धा पाणी येणार नाही. जे विहीर आहे विहिरीतूनच आपल्याला टँकर विकत घ्यावं लागतील. तर असं पाणी जपून वापरा. तर इथं पाणी आलेलं होतं आणि मी हांडे वगैरे घासून घेतले. तर मी हांडे नाही आपले भैया पावडर असते ना त्याच्यानेच घासलेलं आहे, कारण त्याच्याने खूप असे सफेद पूर्ण असं चमचम करतात. मला म्हणजे आवडते भैया पावडर, त्याच्याने पण घासते मी.
म्हणजे जसं माझ्या हातात आलं मला दिसली तर हा बाबा मस्त निघतात हांडे वगैरे, पण स्टीलचे भांडेसुद्धा छान निघतात त्याच्याने. तर मी त्याच्यानेच घासून घेतले आणि परत देवाची कळशी होती ती पण मी घासून वगैरे घेतली आणि त्याच्यातलं जे पाणी होतं ते प्यायला टाकून दिलं, कारण ते चांगलं पाणी असतं 1 दिवसाचं, म्हणून ते काही मी फेकत नाही, कारण पाण्याची एवढं टंचाई आहे मग काही फेकायचं ना. पाणी वगैरे पण भरून घेतलं आणि जो कपडा आहे तो पण ओला करून घेतला सगळा माठाचा. म्हणजे कसं पाणी थंड असतं, मग दिवसभर किती पण ऊन असलं तरी टेन्शन नाही, पाणी थंडगार असतं आपलं. पाणी वगैरे मस्त भरून घेतलं. मग राहिली होती माझी आज देवपूजा, कारण कसं सकाळी जी इतर कामं होतात असतात तीच माझी झाली आज, कारण कसं आज पूजेला लवकर काही वेळच भेटला नाही. बघू शकता तुम्ही की माझं म्हणजे टिफिन वगैरे पाणी बिणी भरणे हे कामं चालू होती, तर त्याच्यात देवपूजा राहून गेली. तर असं मी मग 8:30-9 वाजता आज 9 वाजता केली असेल देवपूजा, कारण 8:30ला तर माझा स्वयंपाक वगैरे झाला. मग अर्धा 1 तास पाणी भरण्यात हे ते, मग पाणी भरायला खूप वेळ लागतो, सगळे भांडे वगैरे भरावे लागतात घासून वगैरे, मग खूप वेळ लागतो, त्याच्यात खूप वेळ जातो. मग त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली. मस्त आज फुलंसुद्धा भेटले स्वामी महाराजांना, आपल्या देवांना. बाजूचे म्हणजे झाडांना फुलं आलेली होती खूप सारी, जास्वंद झेंडूची. तर खूप छान वाटलं आज पूजा करून जेव्हा आपण फुलं अर्पण करतो ना देवांना, असं वाटतं की पूजा संपन्न झाली. खूप छान वाटतं. पण काय आहे ना, सध्या आमच्या झाडांना काय म्हणजे फुलांच्या झाडाचं होते पण काढून टाकले ते काही कारणास्तव, ते नंतर सांगल मी. झाडच नाही आहे म्हणून काही फुले येतच नाही, आणि आता पारायण चालू आहे म्हणून इथं पारायण लगेच वाचायला बसून गेले. देवपूजेनंतर लगेच वाचायला बसून गेले. मग त्याच्यानंतर परत टाळून दिलं तर खूप असा वेळ होऊन जातो मग वाचायला. मग दुपारचं काही वाचणं चांगलं पण वाटत नाही काही नाही, म्हणून सगळं आवरलं आणि त्याच्यानंतरनं लगेच वाचायला बसून गेले. मग काही एवढं म्हणजे वाटत नाही. सकाळी लवकर मस्त वाचायला बसलं तर फ्रेश पण राहतं माणूस आणि मन पण प्रसन्न राहतं, त्यावेळेस वाचलेलं बरं. तर चला इथं मी सगळे अध्याय वगैरे वाचून घेते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि घंटेवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर चला बाय, भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.